आता आपण बघत आहे हिरव्या मिरचीचा ठेचा. त्यासाठी मी हिरवी मिरची तेल टाकून भाजून घेतली आहे. यामध्ये 10-12 पाकळ्या लसूण, थोडंसं जिरं आणि आपलं मीठ. गॅस बंद आहे. आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक वाटून घेणार आहे. मिरच्या थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतल्या. आता आपण याचं बारीक वाटण करू. अशा प्रकारे आपला खमंग ठेचा तयार आहे. आता आपण बनवणार आहे टमाट्याचे खमंग धपाटे. धपाट्याला लागणारं साहित्य: 4-5 लाल टमाटे, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 2 कांदे. नुसते टमाट्याचे केले तर आंबट होतील, त्यामुळे 2 कांदे टाकायचे. आणि हे आता मिक्सरनं बारीक करायचं. याच्यात पाणी नाही टाकायचं, असंच पिठामध्ये भिजवायचं. हे असं मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यायचं. आता हे पिठामध्ये भिजवायचं. मी आता या कटोरीने मेजरमेंट घेत आहे. तुमच्याकडे जे असेल त्याला तुम्ही घेऊ शकता. 2 वाटी गव्हाचं पीठ, चुकून सांगण्यात आलं, 2 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, एक मोठा चमचा तीळ, थोडासा ओवा क्रश करून टाकायचं हातानं, जिरं पण थोडंसं हातानं क्रश करून टाकायचं, थोडीशी कलुंजी, आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ टाकायचं आपलं, एक चमचा हळद, तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. मी 2 चमचे टाकले. थोडंसं हिंग, टमाटे घातल्यामुळं थोडी साखर टाकायची, म्हणजे आंबट होणार नाही जास्त. अद्रक, लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट टाकली. आता ही टमाट्याची प्युरी केली, त्याच्याने सगळं भिजून घ्यायचं, पाणी घालायचं नाही. अशा प्रकारे उंडा मळून घ्यायचा, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही. आता याचे मी बनवणार आहे धपाटे. थोडंसं पीठ लावून पातळ असे थापून घ्यायचे. खमंग असं भाजून घ्यायचं. तोपर्यंत मी दुसरं रेडी करते. त्याच्यावर अशा प्रकारे तेल टाकायचं. बघा आपल्या धपाट्याला किती छान कलर आला. खरपूस भाजून घ्यायचं. तुम्ही तूपही लावू शकता, असं काही नाही. आता या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं. बघा आपल्या धपाट्याला किती छान कलर आला. असं दोन्हीकडून छान भाजून घ्यायचं खरपूस. गरम तर एक नंबर लागतेच, पण शिळ अजून छान लागते. ही आपली हेल्दी खमंग खुसखुशीत धपाट्याची खाण्यासाठी थाली रेडी आहे. तुम्हाला आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा.